हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, माणूस म्हणजे काय? हं? आपण हा माणूस चांगला म्हणतो, हा वाईट म्हणतो. कशामुळे आहे हा? हा सवयीमुळे आहे. म्हणून म्हटलं जाते कित्येक वेळा, माणूस म्हणजे सवयीचा गुलाम आहे म्हणून. ह्या सवयीमुळे आपली पर्सनॅलिटी घडते. आपण चांगलं, वाईट, हं? यशवंत, हे सगळं आपण आपल्या सवयीमुळे बनतो. ते आपण आपल्याला सगळ्यांना आपल्या वाईट सवयी सोडायच्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल, वाईट सवयी म्हणजे काय? सिगरेट ओढणं वाईट सवयी, गुटखा खाणं वाईट सवयी, दारू पिणं वाईट सवयी. असं दिवसभर मोबाईल बघत बसणं, अभ्यास न करता नुसतं इकडे तिकडे हिंडत बसणं, सकाळी उशिरा उठणं, ह्या सुद्धा सगळ्या वाईट सवयी आहेत. त्यामुळे आपण चांगल्या सवयी अंगीकारायला पाहिजे आणि तरच आपले पण सुधारणा होणार. आता या सवयी कशा लागतात हो माणसाला? आता कोण कोण म्हणते सिगरेट प्यायला मला खूप स्ट्रेस होता म्हणून मी सिगरेट प्यायला लागलो. असं होऊ शकते का? हे फक्त एक लेम एक्सक्यूज आहे. अहो, तुम्हाला तर सोडा ना, दुसरं रोज व्यायाम करायची सवय लावा. स्ट्रेस आले ना, ठीक आहे, व्यायाम करायची सवय लावा, मेडिटेशन करायची सवय लावा, चांगलं पुस्तक वाचायची सवय लावून घ्या. त्यामुळे आपण आपल्या सवयी बदलू शकतो आणि आपल्याला आपल्या सवयी कंट्रोल करायला यायला पाहिजे. आता सपोज मी ठरवलं माझं वजन मला कमी करायचं आहे, मग मी काय करायला पाहिजे? गोड कमी खायला पाहिजे. पण असं होते का? कित्येक वेळा 1, 2, 3 दिवस मी फॉलो करते, चौथ्या दिवशी मला गोड आवडते म्हटल्यावर गोड खाते. मग दुसरे दिवशी काल खाल्लंस की आज काय, आज पण खा, असं मन आपल्याला सांगते आणि आपण परत परत सारखं खायला लागतो. ह्याच्यामुळे काय होते? वजन कमी होणार आहे का? नाही, वजन वाढत जाणार. म्हणजे थोडक्यात काय झालं? आपल्या सवयी म्हणजे काय? हॅबिट्स म्हणजे काय? म्हणजे इट इज अ टाईप ऑफ बिहेवियर. आपण आपल्याला लावून घेतलेलं बिहेवियर. आता मी रोज सकाळी 5ला उठते, हे माझं मी लावून घेतलेली सवय, माझं मी लावून घेतलेलं बिहेवियर. ते आपण सर्वांनी काय करायला पाहिजे? शक्य एवढं आपण आपल्या चांगल्या सवयी अंगीकारायला पाहिजे. आपण आपल्याला टेस्ट करायचं, ओके, आपल्याकडे नको त्या सवयी काय आहेत किंवा ज्या सवयी माझं इम्प्रूव्हमेंट रोखतात, ह्या सवयी काय आहेत? ह्या सवयींकडे जरा बघायचं आपण आणि त्या जरा लांब करायचं प्रयत्न करायचं. आणि कारणं देणारे काहीही कारणं देतात हो, त्यांना कारणं द्यायला हवी असतात. ते म्हणतील नाही, मग काय करायचं? वेळ जात नाही, मग TV बघायचा, मोबाईल बघायचा, त्याच्याशिवाय काय करू मी? अहो, मोबाईल TV शिवाय नाही जगात काही. आता विद्यार्थी असाल तर अभ्यास आहे तुमचा, वाचन आहे,
तुम्ही चांगले ड्रॉइंग काढत असला तर ड्रॉइंग काढा ना चांगलं. हां, काही नसलं की घर साफसफाई करा, काही चांगलं काम करा, चांगलं स्वयंपाक करायला शिका. कुठलीही गोष्ट, नवीन गोष्ट शिकत जावा. वेळ जात नाही म्हणून मी हे करतो म्हणायला अर्थ नाही. इन द सेम वे आज कितीतरी मुलांमध्ये मी बघितले गुटखा खायची सवय लागलेली आहे. ती कशी लागलेली आहे मला माहीत नाही. त्यांना तोंडात घालून काहीतरी चगळत बसायला पाहिजे म्हणून ती सवय लागली असं म्हणतात. सोडा ना ती सवय. मनाला ठरवा काय होते. गुटखा सिगरेट खाऊन काय होणार आहे. तुमचं हृदय खूप वीक होऊन जाणार आहे. तुम्हाला नको ते आजार जडतील आणि तुम्ही लवकर देवाघरी चालते व्हाल. तुम्ही म्हणाल सुटतो किंवा मी, पण तुमची मुलं बाळं, तुमची फॅमिली, ह्यांचा विचार करा ना. ह्यांचा तुम्ही विचार केलात की तुम्हाला कळते मी हे करावं का नाही. त्यामुळे हॅबिट्स म्हणजे काय. हॅबिट्स म्हणजे सवयी आहेत. इट इज ए बिहेवियर आहे. आणि हे बिहेवियर कोण लावते. आपण लावून घेतो आणि कित्येक वेळेला एन्व्हायरमेंटमधनं पण लागते. आता तुमच्या एरियात 8पर्यंत कोणी हलत नाही, माणूस नसतो रस्त्यावर. मग नॅचरली तुम्ही पण विचार करता. तुमच्या घरातले पण कोणी उठत नाही. मग मी एकट्यानं उठून काय करू. नको, मी पण झोपत जातो. तुमचे मित्र सगळे काय करतात. ड्रिंक्स घेणारे असतात. एक दिवस ते तुम्हाला म्हणतात ये नुसती चव बघ ना, काही होत नाही, द टेस्ट बघ तू. एक दिवस जाता, दुसऱ्या दिवशी जाता, मग काय होते. तुम्हाला पण ती सवय लागते. म्हणजे हे सगळं सवयीचे परिणाम आहेत. त्यामुळे ह्या सवयी लवकरात लवकर सोडायच्या कशा हे आपण जरा विचार करायला पाहिजे. आता लहान मुलांना हल्ली आपण बघतो मोबाईलची सवय लागलेली असते बरेच मुलांना. देऊ नका ना मोबाईल, काढून ठेवा. काय करतात बघा, 1-2दा दंगा करतील, मग चित्र काढतील, काहीतरी करतील. ठराविक त्यांना काय अर्धा तास 20 मिनिटं काय द्यायचं आहे तेवढा वेळ तेच जावा, हरकत नाही का. म्हणजे ते कुठेही नाही ते मोबाईल बघितला की भिकाऱ्यागत करू नये म्हणून. नाही ते दिवसभर त्यांचे हातात मोबाईल देऊ नका. त्यामुळे आज आपण हाऊ टू ब्रेक द बिहेवियर किंवा हाऊ टू ब्रेक द बॅड हॅबिट्स ह्याच्याबद्दल विचार करतोय. हे विचार करताना आधी आपण काय समजून घेतला. ओके, माझे बॅड हॅबिट्स काय आहेत. बिकॉज इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. हे सगळ्यांचं सारखं नाही आहे. त्यामुळे माझे नको ते बिहेवियर पॅटर्न किंवा हॅबिट्स ते मी नोट डाऊन करायला पाहिजे आणि नंतर ते हळूहळू कमी करायला पाहिजे. आणि एकदम ओव्हरनाईट चेंज होणार नाही. एखादा माणूस रोज दिवसाला 40 सिगरेट पितो, एकदम बंद होईल का. नाही. मग काय करायचं, दिवसाला एक कमी करायचं. 39, 38, 37, 36 असा हळूहळू नीलला आणायचं. उशिरा उठणारही तसंच. एकदम त्यांना 5ला उठा म्हटलं की होणार नाही. रोज 10ला उठतोय, मग 10ला उठणाऱ्यांना 9ला उठायचं, मग 8ला, 7ला असं करत कुठले चेंजेस करताना ह्या चेंजेस
हळूहळू करा. एकदम फास्ट आणि ड्रास्टिक चेंजेस होणार नाही. ते आजपासून आपण आपले बॅड हॅबिट्स फाइंड आउट करूया आणि चांगले हॅबिट्स लावून घेऊया. अच्छा, हॅव ए गुड डे.